नमस्कार. अनेकदा वचनं मोडली जातात, नाही का? पण विचार करा, जर नुकसान भरपाई म्हणून दिलेले पैसे त्या नुकसानाची जागा घेऊ शकत नसतील, तर काय? आज आपण कायद्याच्या एका अशा पैलूवर नजर टाकणार आहोत जिथे न्याय म्हणजे केवळ पैसे देणं नाहीये, तर दिलेला वचन पूर्ण करणं आहे. एक कल्पना करा. आपल्या आवडत्या दिवंगत चित्रकाराची एक दुर्मिळ पेंटिंग विकत घेण्याचा करार झाला आहे. पण ऐनवेळी विक्रेता मागे हटतो. आता त्या पेंटिंगची किंमत कशी ठरवणार? त्याची जागा कशानेच भरून निघणार नाही, नाही का? अशाच काही अवघड प्रश्नांची उत्तरं आपल्याला विशिष्ट अनुतोष कायद्यात मिळतात. चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. आपण पाहू की नुकसान भरपाईच्या पलीकडे कायदा कसा काम करतो, वचनपूर्ती कशी साधली जाते आणि कोणत्या परिस्थितीत न्यायालय त्याला नकार देऊ शकतं हेही समजून घेऊ. आणि हो, करार कसे दुरुस्त किंवा रद्द होतात आणि चुकीच्या कृतींना वेळीच कसं रोखलं जातं यावरही एक नजर टाकू. साधारणपणे कायद्यात कसं होतं की करार मोडला की पैसे देऊन नुकसान भरपाई केली जाते. पण काही वेळा प्रकरण याच्या खूप पुढे जातं. कायद्याकडे असे काही खास उपाय आहेत जे या आर्थिक नुकसान भरपाईच्या पलीकडचे आहेत. चला त्यांचीच ओळख करून घेऊया. तर मग हा विशिष्ट अनुतोष म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जी गोष्ट ठरली होती तीच मिळवणं. म्हणजे पैसे वगैरे नाही, तर अगदी तेच काम किंवा तीच वस्तू ज्याचा करार झाला होता. कायदा म्हणतो की फिर्यादीला नेमकी तीच गोष्ट मिळाली पाहिजे ज्यासाठी हा करार झाला होता. या कायदेशीर पेटीत ना बरीच वेगवेगळी साधनं आहेत. आज आपण यातल्या काही मुख्य साधनांवर लक्ष देऊ. जसं की कराराची अंमलबजावणी करायला लावणं, कागदपत्रांमधल्या चुका सुधारणं आणि चुकीच्या कामांना मनाई करणं. यातलं सगळ्यात पॉवरफुल हथियार कुठलं असेल तर ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिलेलं वचन पूर्ण करायला लावणं. यालाच कायद्याच्या भाषेत विशिष्ट अंमलबजावणी असं म्हणतात. पण न्यायालय हा आदेश कधी देतं यामागे एक साधं तत्व आहे. हा उपाय तेव्हाच वापरला जातो जेव्हा झालेल्या नुकसानीचं मोजमाप करणं जवळपास अशक्य असतं किंवा जेव्हा पैशांच्या रूपातली भरपाई अपुरी पडेल असं न्यायालयाला वाटतं. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. समजा अ नावाच्या व्यक्तीने ब कडून एका मृत चित्रकाराचं चित्र आणि 2 दुर्मिळ चिनी फुलदाण्या विकत घेण्याचा करार केला. आता इथे जर ब ने करार मोडला तर अचं झालेलं नुकसान नक्की किती हे मोजायला काहीच आधार नाही. म्हणून न्यायालय ब ला तो करार पूर्ण करण्याचा म्हणजे त्या वस्तू अ ला विकण्याचा आदेश देऊ शकतं. पण थांबा, याचा अर्थ असं नाही की प्रत्येक वेळी न्यायालय हो म्हणेलच. या शक्तिशाली उपायाला काही महत्त्वाच्या मर्यादा आहेत आणि तो आपोआप मिळत नाही. कायद्यात अशा 4 मुख्य परिस्थिती सांगितल्या आहेत जिथे न्यायालय सरळ नाही म्हणतं. पहिलं, जर पैशांनी नुकसान भरपाई सहज होऊ शकत असेल तर. दुसरं, जर एखादा करार वैयक्तिक कौशल्यावर अवलंबून असेल तर न्यायालय कोणालाही ते काम करायला भाग पाडू शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे चित्र काढण्याचा, पुस्तक लिहिण्याचा किंवा लग्न करण्याचा करार. अशा गोष्टींसाठी कोणाला जबरदस्ती करता येईल का? नाही ना, कारण यात त्या व्यक्तीची इच्छा आणि कला सगळ्यात महत्त्वाची असते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे लक्षात ठेवायला हवं की असा आदेश देणं हा न्यायालयाचा विवेकाधीन अधिकार आहे. म्हणजे तो फिर्यादीचा हक्क नाहीये. न्यायालय सर्व परिस्थितीचा विचार करून आपल्या विवेकबुद्धीने निर्णय घेतं. चला आता या कायदेशीर पेटीतली काही इतर साधनं आपण बघूया जी सदोष किंवा हानिकारक करारांना हाताळण्यासाठी वापरली जातात. यात 3 महत्त्वाची साधनं आहेत. पहिलं आहे दुरुस्ती. म्हणजे समजा विक्री करारात घराचा नंबर चुकला तर ती चूक दुरुस्त करून दोन्ही पक्षांचा खरा हेतू स्पष्ट केला जातो. दुसरं आहे रद्द करणे. जर एखादा करार फसवणुकीने झाला असेल तर न्यायालय तो रद्द करू शकतं. आणि तिसरं आहे रद्दीकरण. याद्वारे एखादा बनावट दस्तऐवज जो पुढे जाऊन त्रास देऊ शकतो तो रद्द केला जातो, जसं की एखादी बनावट विमा पॉलिसी. आता आपण वळूया शेवटच्या साधनाकडे. हे थोडं वेगळं आहे. हे काहीतरी करायला लावण्यासाठी नाही, तर काहीतरी चुकीचं करण्यापासून थांबवण्यासाठी आहे. याला म्हणतात मनाई हुकूम किंवा इंजंक्शन. सोप्या भाषेत हे कायद्याचं इमर्जन्सी स्टॉप बटन आहे. जर एखादी व्यक्ती काहीतरी चुकीचं करत असेल किंवा करणार असेल तर न्यायालय ह्या आदेशाने तिला ते करण्यापासून रोखू शकतं. आता हे मनाई हुकूम 2 प्रकारचे असतात. एक तात्पुरता आणि दुसरा कायमस्वरूपी. नावाप्रमाणेच तात्पुरता मनाई हुकूम खटला चालेपर्यंत दिला जातो जेणेकरून परिस्थिती बिघडू नये. आणि कायमस्वरूपी मनाई हुकूम
खटल्याच्या अंतिम निकालानंतर कायमचा दिला जातो. यासाठी एक परिस्थिती पाहूया. समजा 2 भागीदारांमध्ये करार आहे की सामायिक जमिनीतून कोणीही खडी काढणार नाही. तरीही जर एक भागीदार हा करार मोडून खडी काढू लागला, तर दुसरा भागीदार त्याला थांबवण्यासाठी न्यायालयाकडून मनाई हुकूम मिळू शकतो. तर मग या सगळ्यातून काय शिकायला मिळतं? ते हे की न्याय म्हणजे नेहमीच पैशांची देवाणघेवाण नसते. कधीकधी दिलेलं वचन पूर्ण करून घेणं किंवा एखादी चूक घडण्याआधीच थांबवणं हाच खरा न्याय असतो आणि विशिष्ट अनुतोष कायदा हेच सुनिश्चित करतो. पण मग प्रश्न उरतो की असं कोणतं वचन असतं जे इतकं खास, इतकं युनिक असतं की त्याची भरपाई पैशांनी होऊच शकत नाही आणि त्याची पूर्तता करणं हाच एकमेव न्याय ठरतो. यावर विचार करायला हरकत नाही.